कडची सकाळी खूप छान प्रसन्न असते आणि तिथलं वातावरण हे एक आपल्यासाठी बूस्टर असतं आणि एनर्जी बूस्टचं काम करत असतं. तशीच आजची आमची सकाळ झालेली होती. तर सकाळी सकाळी छान असे वासुदेव बाबा येऊन गेले होते. त्यांची भजनं वगैरे ऐकले आणि खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर मग हे बँडवाले काका वगैरे आले, तर त्यांनी सुद्धा बँड वाजवून दिवाळी मागण्यासाठी गावाकडे असे लोक येत असतात आणि भरपूर सारे लोक दिवाळी मागण्यासाठी येतात. तर खूप छान प्रसन्न वातावरण असतं आणि बघूनच आपलं मन अगदी भरून जातं. त्यानंतर मग इकडे आई आणि नातवांच्या गाडीचं औक्षण चालू होतं. त्यानंतर इकडे भाऊबीज सेलिब्रेशन सुरू झालं होतं आरू विरू आणि कारवीचं. कारवीने सकाळीच इवांश आणि कविशला औक्षण करून घेतलं होतं आणि बघा आमची सारी घरातली पब्लिक, तर एवढे सगळेजण आमचे फॅमिली मेंबर सगळे आम्ही मिळून भाऊबीज सेलिब्रेट करत असतो. सकाळीच बाकी भाऊबीज झाली आणि मेन भाऊबीज असते ती आमची रात्री, कारण रात्री सगळ्यांना वेळ मिळतो, त्यामुळे आम्ही छान असं निवांत भाऊबीज सेलिब्रेट करू शकतो. तर इथे छान असं भाऊबीज सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मग आमचं छोटं मोठं फोटोशूट झालं. फोटोशूट करून छान असं मस्तपैकी थोड्याफार गप्पा रंगल्या होत्या, मस्ती मजा. आणि त्यानंतर मग आम्ही छान असं फटाके फोडले, फटाक्यांचा एन्जॉय घेतला, डिनर केलं. आणि चला इथेच माझं व्लॉग संपतो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.